फिरवलंस ना, बघ माझं आता काहीच दुखत नाहीये, हात दुखत नाहीये, डोकं दुखत नाहीये, खूप उत्साह वाटतोय आणि खूप प्रसन्न सुद्धा वाटतंय। तूच केलंयस ना हे सगळं, किती गोड आहेस तू, किती काळजी घेतोस माझी। माझी उमाई, आप्पा, आजी सगळं तूच आहेस। अगदी सखायस तू माझा जीवा भावाचा, माझा विठुरा। विठुरा असाच राहशील ना रे नेहमी माझ्या सोबत। सासू काकू, आज खूप प्रसन्न वाटतंय ना, थंडगार वारा येतोय। आमच्या मायनीच्या घरी पण असाच वारा येतो। आजी म्हणते की पहाटेच्या वाऱ्याचं मोरपीस एकदा अंगावरून फिरलं ना की सगळा दिवस छान जातो। काय झालं सासू काकू, तुम्ही गप्प का? नाही बघते तुझी मी सोंग, काल अगदी विवळत होतीस दुःखानं आणि आज अगदी टणाटणा उडतेस, अगदी कामं करतेस ती। कसला आनंद झालाय का तुला एवढा? हो सासू काकू, आप्पा म्हणतात आपल्या मनातलं दुःखाचं गाठोडं देवाच्या पायाशी ठेवावं, म्हणजे आपला भार हलका होतो। आणि मीही तसंच केलं। माझ्या त्रासाचं गाठोडं मी माझ्या विठुरायाच्या पायाशी ठेवलं आणि त्याने ते उचललं, मग होणारच ना मला आनंद। अगं बाई, महामाईने ऐकलं की काय हिनं विठुराया म्हटलेलं? झालं पुन्हा क्लेश सुरू, नको जीव केला या दोघींनी। बघ, आताचा सखूचा उत्साह बघून काल डोकं आणि हात धरून बसली होती, हे खरं तरी वाटेल का कोणाला? तब्येत बरी नाही म्हणून वैद्यबुवांना निरोप पाठवणारी ही सखू अशी आनंदात आणि हसत सगळं काम करतीये। काल आपण सोंग केलं होतं, आज विसरली ते। लक्षात येतोय ना हिचा खोटारडेपणा? आणखी काय पुरावा हवाय सांग? अत्यंत आतल्या गाठीची आणि कांगावखोर मुलगी आहे ही। हे खरंच कळत नाहीये मला। कालची सखू आणि आजची सखू जमीन आसमानाचा फरक आहे। काय खरं आणि काय खोटं हे आता खरंच माझ्या अकलना पलीकडे गेलंय।